तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आजची सकाळ अशी होईल असं वाटत नव्हतं। नांदेड, हिंगोली, लातूर आणि परभणी, मुख्य हिंगोली आणि नांदेड, परभणी आणि लातूरच्या काही सीमा भागात भूकंपाचे तीव्र धक्के आणि काही सौम्य धक्के पण जाणवले आहेत। आता हा धक्का 4.6 इतका रिश्टर स्केल इतका होता। हा धक्का 4.6 रिश्टर स्केल इतका होता आणि मध्यरात्री 1:37 आणि ज्याचं मुख्य केंद्र सिरली पांगरा शिंदे गाव इथे हे मुख्य केंद्र होतं आणि हे जमिनीपासून 10 किलोमीटर अंतर खाली एवढ्या खोलीवर होतं। असेच अजून 2 धक्के जाणवले अशी माहिती आहे, पण चारही धक्क्याची पुष्टी मी करत नाही आहे अशा चर्चा आहेत। त्यानंतर जेव्हा आपल्याला भूकंप हा विषय समोर येतो तेव्हा किल्लारीची नक्कीच आठवण येते। त्यामुळं असे धक्के नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात वेळोवेळी दिसत आहेत। तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे आणि शासनाला एवढीच विनंती आहे, तिथे काय होतंय ते नक्की तपासून बघा आणि याची माहिती घ्या, जेणेकरून किल्लारीसारखा मोठा धोका पुढे उद्भवणार नाही। जेव्हा असा धोका जाणवेल तेव्हा नागरिकांनी सतर्कतेचं पाऊल उचलायला पाहिजे। ग्रामीण भागात पत्र्यावर काही दगड ठेवलेले असतात, लाकूड ठेवलेलं असतं, ते काढून बेल्टने त्याला गच्च बांधलं पाहिजे, जेणेकरून असा जर धोका उद्भवला तर दगड पडणार नाही। लिफ्ट असेल बिल्डिंगमध्ये तर लिफ्ट वापरू नका, मोकळ्या जागेत जा। मी या व्हिडिओमध्ये एवढंच बोलतो, घाबरायचं काही कारण नाही आहे, काही जीवितहानी झालेली नाही आहे, पण खिडक्या, पलंग, भिंती यासारख्या वस्तू हादरलेल्या आहेत। त्यामुळं काळजी घ्या आणि सेफ राहा। लातूर आणि परभणी यातील काही लोकांना हा धक्का जाणवला नसेल, कारण हा धक्का सगळीकडे नव्हता, त्यामुळं काळजीचं काही कारण नाही आहे। सतर्क राहा, बस एवढंच म्हणणं आहे। कुठल्या अफवावर विश्वास ठेवू नका आणि भीतीचं वातावरण निर्माण करू नका। धन्यवाद।